हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण करणार आहोत होम टूर. जास्त काही मोठं नाही आहे, छोटंसंच आहे, पण माझ्या परीने मी खूप छान लावण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला बघूया. सो आज आपण होम टूर करतोय. सो तुम्ही दरवाजात बघू शकता तुळस आहे आणि संध्याकाळची वेळ झाली त्याच्यामुळे मी दिवा लावलाय. बाहेर एक शू रॅक आहे आणि आपण मराठी म्हणल्यावर दाराला छोटंसं तोरण असतंच. दरवाजातून एंट्री केल्याबरोबरच खाली टी व्ही युनिट आहे. टी व्ही युनिटवर जास्त काही नाही, 2 कुंड्या आहेत आणि वरती टी व्ही आहे. त्याच्याबरोबर राईट साईडला कबड आहे. खाली काही नाही, दादांचे कपडे, आई दादांचे कपडे आहेत आणि विरूची खेळणी आहेत. जास्त काही सामान नाही. राईट साईडला कबड आहे. मी तुम्हाला कबड दाखवायचं राहिलं मागच्या वेळेस, तर हे कबड मी ऑर्गनाईज केलं आहे. इथे काही नाही, मिस्टरांचे कपडे आणि आजी आजोबांचे कपडे आहेत, बाकी काही नाही. कारण इकडे कपडे आहेच टी व्हीच्या खाली कबडमध्ये. सो कबडच्या साईडला बरोबर 2 सोफे आहेत. सोफ्यावर आमची आजी बसली, व्यवस्थित आराम करते. सोफ्याच्या वरती आरसा आहे, तुम्ही बघू शकता, छोटासाच आहे. बरोबर दरवाजाच्या ह्या राईट साईडलाच तुम्ही बघू शकता माझं देवघर आहे. तुम्ही माझ्या मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल माझं देवघर. मला माझं देवघर खूप आवडतं. खूप छान आणि सिंपल ठेवलं आहे मी, जास्त काही नाही भरलं मी. त्याच्यानंतर साईडला विरूच्या सायकल्स आहेत. त्या सायकलच्या वरती विणकाम केलेलं तो गणपती बाप्पा आहेत आणि इकडे की होल्डर आहे. हा बॉल आहे जो विरूला बांधला आहे बॅट बॉल खेळण्यासाठी. इकडे गॅलरी आहे. हा असा हॉलचा लुक तुम्ही बघू शकता. हॉलमध्ये मी जास्त काही गर्दी ठेवलेली नाही आहे, मोजकंच सामान ठेवलं म्हणजे हॉल मोकळा मोकळा दिसेल. त्याच्यानंतर ह्या साईडला गॅलरी आहे. गॅलरीमध्ये खूप गोंधळ आहे माझ्या, खूप म्हणजे सगळे एक्स्ट्राचं स्टोरेज रूमच म्हणू शकता तुम्ही. इकडे सगळे धान्य लावलेत, अंतरून ठेवले. मला झाडांचं खूप वेळ आहे, पण झाडं लावायला जागा नाही, त्याच्यामुळे मी अशी थोडीशी 5-6 झाडं ठेवलेत आणि कपड्यांनी पूर्ण भरलेले गॅलरी. गॅलरीतून इकडे आल्यावर तुम्ही बघू शकता किचन आहे माझं. सो किचनमध्ये एंट्री केल्याबरोबर इथे 2 नॅपकिन ठेवलेत, एक किचन पुसण्यासाठी आणि हात पुसण्यासाठी. हे वरचे डबे बघू शकता तुम्ही. मी आत्ताच दळण काढलं, सो डबे क्लीन करून ठेवलेत. काही नाही, मडकं फिल्टर आहे, इकडे फ्रीज आहे आणि वरती तेलाची बॉटल आणि आपले चमचे ठेवलेत आणि कोपऱ्यात मी कप ठेवले आहे. मला मांडणीवर ठेवायला नाही आवडत, कारण ते फुटतातच माझ्याकडून. त्याच्यानंतर फ्रीजवर काही नाही, बडीशेप आहे आणि एक शोकेसचं काचेची बॉटल ठेवली आहे मी, जास्त काही नाही ठेवलं. आणि वरती असं मी पडदा घरीच शिवला आहे हाताने. सो पडदा मी बांधला आहे घरीच, मिशोवरून ते हुक मागवून तो बांधला आहे. खेळ वगैरे नाही पाडले. इकडे माझी भांड्याची रॅक आहे. जास्त भांडी नाही ठेवलीत मी, कारण तेवढं घासणं पुसणं होतंही नाही. थोडंसं असलं की क्लीन पण होतं. सो इथं हा चपातीचा डब्बा आहे आणि इथे मसाल्याचा डबा आहे आणि वरती आपले डाळींचे डबे आहेत. इथं आपलं माझं रोजचं लागणारं चटणी, हळद, मीठ, खाली कडधान्य असं सगळं आहे. वाटी, तांबे, म्हणजे जे थोडक्यात थोडकं लागतं ते सगळं सामान आहे. रोजचं आपलं डेली यूज हाताखाली असेल इतकंच सामान ठेवलं मी, जास्त काही एक्स्ट्रा ठेवलं नाही. किचनच्या या साईडला तुम्ही बघू शकता वॉशरूम आहे. इथे एक बेसिन आहे, हे वॉशरूम आहे. त्याच्यानंतर बरोबर लास्ट बेडरूम आहे. बेडरूममध्ये पण जास्त काही गर्दी केलेली नाही आहे आम्ही. बाकीचं सगळं जे एक्स्ट्राचं बेड वगैरे सामान आहे ते सगळं आमचं गावी आहे. इथे जेवढं लागतं तेवढंच आहे. सो हा ड्रेसिंग टेबल आहे. मिरर तो फुटला आहे, त्याच्यामुळे इकडं आम्ही दुसरा मिरर आणला आहे. वरती विरूचं सामान आहे. इथेही डॉल आहे. इथे एक खिडकी आहे. त्याच्यानंतर हे कबड आणि बाजूला अंथरूण आहे. कबडचा जो लुक तुम्हाला मी टोर दिलेलाच आहे. वरती पण मी तसाच पद्धतीने पडदा बांधला आहे, मग तो शॉर्ट झाला माझ्याकडून. आणि हे अशा पद्धतीने कबड. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.